वसईच्या वायएमसी मैदानामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। पालघरच्या उमेदवार भारती कांबळींच्या प्रचाराकरता ही सभा होणार आहे। पदाधिकाऱ्यांकडून सभेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारार्थ आज वसईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णतः कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज आहेत आणि संपूर्ण जे स्टेज जे आहे हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे आज या सभेतून काय बोलतील ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत कशी तयारी आहे? तयारी जोरात आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि सर्व शिवसैनिक असतील, महाविकास आघाडी कार्यकर्ते असतील आणि अनेक संघटनांनी ज्यांनी आम्हाला समर्थन पहिल्या दिवशीपासून दिलेलं आहे, सगळे उत्साहाने इथे येणार आहेत। आमच्या साहेबांनी केलेलं कोविडमधील काम आणि वसई विरारकरांचं असलेलं प्रेम आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान जगण्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत। किती आसन व्यवस्था किती आहे? 15 ते 20 हजाराची आसन व्यवस्था आहे, अपेक्षित आहेत लोक आम्हाला। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर पूर्णतः शिवसैनिक हे आहे पूर्णतः तयारीमध्ये आहेत आणि ही सभा पार पाडण्यासाठी आता कसोशीनं या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यनसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।